माझ्या शेजारी एक आजोबा राहायचे. ते माझ्या वडिलांना बघून नेहमी म्हणायचे, गतजन्मीचे झाले पाप म्हणून झालो 4 मुलींचा बाप. मुलगी म्हणजे पाप हे आम्हाला कधी कळतच नव्हतं. पण आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच भेदाभेद केला नाही. वडील म्हणायचे, जेव्हा निसर्गात भेदाभेद नाही, प्राणी मात्रांमध्ये हुनर माती भेदाभेद नाही, तर तो मनुष्य प्राण्यात कसा असेल. त्यांनी आम्हाला खूप छान वाढवलं खरं. पण हे जे समाजात भेदाभेद आहे, काही ठिकाणी महाराष्ट्रात आपण बघतो की नकोशी असं मुलीचं नाव ठेवतं. जर तिचा जन्मच नकोशी असेल तर तुमच्या घरात सून कशी येईल, तुम्हाला बायको कशी मिळेल आणि पुढे सृजन कसं काय घडणार, समाजाचा मोठा प्रश्न आहे. म्हणून स्त्री ही खरं तर खूप महत्वाची आणि सर्वार्थाने महत्वाची आहे. मध्ये एकदा प्रसून जोशी जे हिंदी कवी आहेत त्यांची एक कविता वाचली होती. ती आपल्या वडिलांना अशी आर्तभावनेने सांगते की माझं लग्न लावताना नवरा कसा निवडावा. तर ती अशी सांगते वडिलांना की मला व्यापारी नको पण मला व्यापारात रस नाही, मला राजा नको पण मला राणी व्हायचं नाही, किंवा मला कोणीही नकोय, मला कोण हवाय तर मला लोहार हवाय. कशासाठी हवाय तर तो माझ्या पायातल्या बेड्यामध्ये. आता खरं तर ही रूपक कथा कविता आहे, पण समाजातल्या बेड्यांमधून जेव्हा स्त्री संघर्षातून बाहेर येते आणि स्वतःला सिद्ध करते तेव्हा तिची सिद्धता तेव्हा मान्य होते. आपण मागच्या वर्षी आता बघितलं असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये सुरेखा यादव रिटायर्ड झाल्या. भरपूर गवगवा झाला, पहिली एशियातील लोको पायलट म्हणून. पण जेव्हा त्या पहिल्यांदा शेतकऱ्याची मुलगी इंटरव्ह्यू पास झाली, रेल्वेची परीक्षा इंजिनिअरिंग नंतर त्यांनी दिली आणि तीही पास झाली. ज्या दिवशी पहिला दिवस ट्रेनिंगचा होता आणि सुरेखाताई नेहमीप्रमाणे तिथे गेल्या ट्रेनिंगला, त्यांना केवळ स्त्री म्हणून बाहेर बसायला सांगितलं आणि त्यांना डिमोटिवेट करण्यात येत होतं की तुम्ही बाई आहात आणि हा जॉब तुमचा नाही, तुम्ही ऑफिस जॉब स्वीकारा. 10 दिवस सुरेखाताई ट्रेनिंग रूमच्या बाहेर बसल्या आणि जिद्दीने म्हणाल्या, मला एक चान्स द्या. आणि नंतर इतिहास घडला. एशियातील त्या पहिल्या लोको पायलट तर झाल्या, पण ते दालन स्त्रियांसाठी खुलं झालं. अशा अनेक स्त्रियांच्या संघर्ष कथा आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, पण प्रत्येक वेळेला संघर्ष कथा आहेत त्या सहज कोणीतरी प्लेटवर दिलं आणि ती घडली असं फार क्वचित. पण बऱ्याचदा हेच आहे. ही झाली एक बाजू तिच्या संघर्षाची, तिच्या कर्तृत्वाची, तर ती कर्तृत्ववान आहेच. पण दुसरी बाजू आहे समाजातनं स्वीकृती मिळायची. एक समाज आहे जो तुम्ही सुशिक्षित व्हा, हे व्हा, ते सगळं सांगतच, पण त्याची दुसरी एक बाजू ती बाई म्हणून तिच्याकडे बघण्याच्या नजरा. म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलं होतं की स्त्रीकडे बघताना एक मासाचा गोळा जसा तुम्ही आहात तसं ती आहे म्हणून बघा, म्हणजे तुमच्या वासनांच्या नजरा तिच्याकडे फिरणार नाही. तशीच जापनीज बाईची एक कथा मी कविता वाचली होती आणि त्या कवितेचं चित्र इतकं मार्मिक होतं. ते चित्र असं होतं की पूर्ण विषाद कपड्यात बाई होती आणि ती साबण लावून अंगत होतीये आणि खाली सगळ्या नजरा पडलेल्या आहेत. ती तिच्या आईला विचारतीये की कुठपर्यंत ह्या नजरा पडत राहणार आणि कुठपर्यंत मी माझं शरीर. या वखवलेल्या नजरा समाजात सगळीकडे आहेत. नुसताच बलात्कार असा होत नाही, तो शाब्दिक, मानसिक आणि नजरेतून सुद्धा होत असतो. स्त्रीला मात्र यातनं जायला लागतं. ही दुर्दैवाची कहाणी आहे. त्यातनं आपण भारतीय आहोत, त्या मानाने खूप भाग्यवान आहोत. कारण आपल्या देशामध्ये स्त्रीला वंदनीय, पूजनीय आपल्या नवदुर्गा आहे. तिचे सगळे शक्ती स्वरूप आपण त्याच्यात दाखवतो. बुद्धी पासून सगळ्याच स्वरूपाची तिची आपण हे करतो. किंवा सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण काय म्हणतो, सकाळी उठल्या उठल्या आपली प्रार्थना असते, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रहे वसते लक्ष्मी क्रमते सरस्वती. आपण त्या देवीचं जागर करतच उठतो. ती देवी फक्त पूजनीय, पूजनीय देवघरात असणे पुरतच आहे का तर नाही. तिला समाजामध्ये एक स्थान असावं. ती देवघरातून बाहेर आलेली जी स्त्री तुमच्या समोर साक्षात उभी आहे तिच्या कर्तृत्वाला मान द्या, तर तो देवीकडे जाणारच आहे. कारण देवी हे काय तत्व आहे. ती तत्व तुम्हाला सांगते की तुमच्या समोर मूर्तिमंत जी देवी उभी आहे त्या देवीला जर का तुम्ही त्या नजरेने बघितलं आणि तिचा जर सत्कार केला, तिला समान वागणूक दिली, सत्कार तर नको समान वागणूक द्या. कारण मागच्या वर्षीचं जर आपण महिला दिनाचा थीम बघितला होता तर तो समान वेतनवर होता. स्त्री पुरुष एकाच शिक्षणाच्या दर्जात असताना सुद्धा वेतनामध्ये फरक असतो. तर हे सुद्धा नको आहे. आम्हाला समानतेची वागणूक द्या, आम्हाला माणूस म्हणून स्वीकृत करा. आमच्या क्षमतेवर कुठेही प्रश्नचिन्ह नको. कारण आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर सारखं सुद्धा ऑपरेशन महिलांनीच नेलेलं आहे पुढे. चंद्रयान सारखं सुद्धा महिलांनीच पुढे नेलेलं आहे. तर कुठे स्त्री कमी पडते की डॉक्टर आहे ती सर्व क्षेत्रात आहे.
त्याहून मागच्या वर्षी जर बघितलं तर महिलांनी क्रिकेटही गाजवलं आणि त्यातल्या त्यात अंध महिलांनी केवळ चेंडूच्या आवाजावरनं वर्ल्ड कप जिंकले. तिच्या सामर्थ्यावर शंका घेण्यासारखं आहे का बरं? अजिबात नाहीये. प्रचंड सामर्थ्य स्त्रियांमध्ये, फक्त ते मान्य करायची जी काही परंपरा आहे, कारण आपण सगळे पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेलो आहोत आणि हे जगभरात आहे. फक्त भारतात होते असं नाही, पुरुषप्रधान संस्कृती सगळीकडे आहे. थोड्याफार फरकाने आता तिथे महिला प्रगत होत आहेत, त्या बाहेर पडत आहेत, त्या मान्य होत आहे. पण भारतामध्ये अजून थोडा वेळ लागेल. पण आम्ही म्हणतो की ही क्षमता सुद्धा एका मातेमध्ये आहे. तिने आपल्या मुलालाच घडवताना जर स्त्रीकडे बघतानाचा दृष्टिकोन बदलला तर समाज घडण्यामध्ये काही वेळ लागणार नाही. आणि जेव्हा आम्ही असा छान समाज घडवू आणि आमचा समाज जेव्हा हा देश भारत म्हणून आम्ही जेव्हा पुढे जाऊ की आमच्या देशात स्त्रीचं काय महत्त्व आहे, तर जगासाठी आपण एक सुंदर आदर्श म्हणून राहू. आणि मग नुसतंच गोष्ट बाईपणाची म्हणून तिला आपला सगळा न करता तिचं सामर्थ्य, तिचं शक्ती, तिची सगळ्या गोष्टींच्या गुणांची आम्ही पूजा करावी. मला स्वतःला मी स्त्री असल्याचा खूप अभिमान आहे आणि ते सगळ्या जमलेल्या स्त्री वर्गाला माझा नमस्कार. धन्यवाद.